नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। आणि मुख्यतः हा जो सराव प्रश्नसंच आहे पहा, आपल्याला हा 2016, 17 आणि 18 या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेले आहेत यातील महत्त्वाचे प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून पाहत आहोत। तसेच मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी। तर या टेलिग्राम चॅनलला जाऊन एक वेळा जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेच्या PDF नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच मित्रांनो, हा जो प्रश्नसंच आहे हा मॉक टेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे। पहा, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे आपला हे सराव होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने डॅश चवीचे ज्ञान होते। पहा, जिभेचा जो शेंडा आहे त्यावर कोणती चव आपल्याला जाणवते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा जो प्रश्न आहे हा आरोग्य सेवक भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न होता। पहा, आरोग्य सेवक 2013 साली जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून आपण उत्तर सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 गोड चव। जिभेचा जो शेंडा आहे त्या शेंड्यावरती गोड चव जाणवत असते, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढणाऱ्याचे श्रेय डॅश शास्त्रज्ञात जाते। म्हणजे प्रश्न असा आपल्याला विचारला आहे की मानवी रक्तगट जो आहे तो कोणी शोधून काढला आहे? म्हणजेच पहा, रक्तगट वेगवेगळे जे रक्तगट आहेत त्याचा शास्त्रज्ञ कोण आहे किंवा त्याचा संशोधक कोण आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 कार्ल लँडस्टेनर। हे जे आहेत असा शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञाने मानवी रक्ताचे जे वेगवेगळे रक्तगट आहेत, रक्तगट कोणते आहेत पहा, A, B, AB आणि O, हे जे रक्तगट आहेत हे रक्तगट शोधून काढण्याचं काम केलेलं आहे कार्ल लँडस्टेनर। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो? म्हणजे पहा, प्रश्न असा आहे, ज्यावेळी आपण एक वेळा रक्तदान करतो तर त्यानंतर आपण किती महिन्याच्या नंतर पुन्हा रक्तदान करू शकतो? महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 3 महिने। म्हणजे एक वेळा रक्तदान केल्याच्या नंतर आपण किमान 90 दिवसानंतर परत रक्तदान करू शकतो, म्हणजेच 3 महिन्यानंतर करू शकतो। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, सतीबंदीची चळवळ मध्ये डॅश यांनी मुख्य भूमिका बजावली होती। पहा, सतीबंदीची जी चळवळ आहे यामध्ये महत्त्वाचं कार्य कोणी केलेलं आहे? खाली दिलेल्यापैकी यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि कमेंट करून उत्तर मित्रांनो देत चला, म्हणजे आपलेही सराव होणार आहे। पहा, कमेंट करून लवकर लवकर उत्तर देत चालायचं आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, सतीबंदीची चळवळीमध्ये मुख्य भूमिका कोणी बजावली होती? उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 राजा राममोहन राय यांनी मुख्य भूमिका बजावली होती। कशामध्ये? सतीबंदीची चळवळीमध्ये। पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणाला संबोधले जाते? पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असं कोणाला म्हटलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा 2015 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता, 2016 आणि 2017 या तिन्ही वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पहा, 2016 आणि 2017ला हा प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस भरती परभणीसाठी। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि 2015ला हाच प्रश्न विचारण्यात आला होता ग्रामसेवक भरतीसाठी। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले। म्हणजेच महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर या नावाने देखील ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटले गेले आहे? पहा, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटलं गेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि हा देखील प्रश्न आपल्याला पहा, हाच प्रश्न आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये सुद्धा विचारण्यात येतो आणि हाच प्रश्न आपल्याला इतिहासातही विचारण्यात येतो। महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन। हा जो आहे हा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक असं त्याला म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन। प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, पूर्व घाट व पश्चिम घाट ज्या ठिकाणी मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे? पहा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट लक्षात ठेवायचे, ज्या ठिकाणी एकत्र होतात। पहा, मिळतात म्हणजे ज्या ठिकाणी एकत्र होतात तर त्या ठिकाणी कोणतं शिखर आहे? हा देखील मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे। पर्याय क्रमांक
3 अचूक उत्तर आहे. आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा, हा आपण कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता. भरपूर विद्यार्थ्यांनी याचे बरोबर आणि भरपूर विद्यार्थ्यांनी चूक असे उत्तर दिलेत. लक्षात ठेवायचे, निलगिरी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? पहा, राजस्थानचं जे वाळवंट आहे त्या वाळूतील म्हणजे त्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 जोंजोबा ही जी वनस्पती आहे ही महत्वाची आहे. कशासाठी? राजस्थानमधील जे वाळवंट आहे त्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी जोंजोबा ही महत्वाची वनस्पती आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजे बामूचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? महत्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा, जी आपली PhD साठी प्री एक्झाम झाली त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही? पहा, महाराष्ट्र राज्यात न आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे? महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 कोरबा ही जी आदिवासी जमात आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळत नाही. यामध्ये पहा, कोकणी, कोरकू आणि मावची या 3 ज्या आदिवासी जमाती आहेत त्या महाराष्ट्रात आढळतात आणि कोरबा ही महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जमात नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला नंदुरबार भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे. नंदुरबार भरती 2016 महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणती राज्याची सीमा भिडलेली नाही? पहा, म्यानमार जो देश आहे त्यासोबत कोणत्या राज्याची सीमा म्हणजे बॉर्डर लागून नाही? महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या देशाची सीमा म्हणजे जी बॉर्डर आहे ती लागलेली नाही म्यानमार देशाला. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, लोकांची योजना याचे जनक कोणास संबोधले जाते? पहा, लोकांची योजना ही जी योजना आहे याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे. आपण कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 M.N. रॉय यांना लोकांची योजनेचे जनक असं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली म्हणजे लायसन्स दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्र म्हणजेच अर्थव्यवस्थेवर हा प्रश्न नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 पंजाब नॅशनल बँक म्हणजे PNB ही जी बँक आहे ही रिझर्व्ह ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील ही पहिली बँक ठरलेली आहे PNB. लक्षात ठेवायचे, पंजाब नॅशनल बँक. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे, जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो? पहा, जगातील सर्वाधिक शाखा म्हणजे अशी कोणती बँक आहे की त्या बँकेला जगामध्ये सर्वात जास्त ब्रँच आहेत? ती बँक आपल्याला ओळखायची आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही अशी बँक आहे की या बँकेला जगात सर्वात जास्त ब्रँच आहेत म्हणून त्या बँकेचा उल्लेख केलेला आहे SBIचा. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, डॅश घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेला आहे? पहा, कोणती घटना दुरुस्ती झाली आहे की त्या घटना दुरुस्तीद्वारे जो मालमत्तेचा हक्क आहे त्याला मूलभूत हक्कामधून कमी करण्यात आलेला आहे? महत्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून आपण उत्तर सांगायचं आहे. पहा, राज्यघटना महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 44वी जी घटना दुरुस्ती झाली तर त्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा जो हक्क होता तो आधी हक्क मूलभूत हक्कामध्ये मोडला जात होता, पण 44वी ज्यावेळेस घटना झाली तर त्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कामधून काढण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे, राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? पहा, राष्ट्रपती ज्यावेळेस त्यांची निवड केली जाते तर त्या निवडणुकीमध्ये कोणाचा सहभाग नसतो? महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 विधान परिषद सदस्यांचा समावेश नसतो. यामध्ये पहा, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा सदस्य असतात आणि विधान परिषद सदस्य नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे पहा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती असावी लागते? पहा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्य किती असायला पाहिजेत? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कमीत कमी 7 सदस्य असली पाहिजेत. प्रश्न क्रमांक 18 आहे, संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? पहा, कशामध्ये संविधानात जी तरतूद केली आहे तर त्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होतात तर त्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही कोणाकडे सोपवलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नागरिक शास्त्रावर देखील हा प्रश्न विचारण्यात येणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, राज्य निवडणूक आयोगांची जबाबदारी आहे. कशाची? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका घेण्याची. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच डॅश या महिलेची निवड केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, देशातील आपल्या सर्वात मोठी जी बँक आहे तिचं नाव आहे SBI. लक्षात ठेवायचं आहे SBI. या बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथम कोणाची निवड केली आहे? म्हणजे प्रथम कोणत्या महिलेची निवड केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, अरुंधती भट्टाचार्य यांची निवड करण्यात आली आहे. SBI म्हणजे भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 आहे, आमच्या गावात आम्ही सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आलेले आहे? पहा, आमच्या गावात आम्ही सरकार. मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे महत्त्वाचं वाक्य आहे आणि ही घोषणा जी आहे ह्या घोषणेमुळे एक गाव प्रसिद्धीला आलेलं आहे. म्हणजेच त्या गावाचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मेंढा लेखा या गावामध्ये आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा राबवली गेलेली आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे? पहा, कोणती स्टँड अप इंडिया योजना कोणत्या घटकासाठी ही योजना राबवली जात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे काय? पहा, अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि फक्त महिला या सर्वांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्य रचना केलेल्या आहेत? पहा, बहिणाबाई चौधरी यांनी कोणती बोलीभाषा वापरून त्या भाषेमध्ये काव्यांची रचना केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अहिराणी भाषेत बहिणाबाई चौधरी यांनी कविता रचलेल्या आहेत. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता हिंगोली पोलीस भरतीसाठी. हा प्रश्न देखील आपल्याला एक वेळा विचारण्यात आला आहे हिंगोली पोलीस भरतीसाठी. लक्षात ठेवायचे. आणि हाच प्रश्न आपल्याला नंतर विचारण्यात आला होता वर्धा आणि वाशिमसाठी सुद्धा. आणि पण हा प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला होता आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे पहा, मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक खालीलपैकी कोण आहेत? कशातील? मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, वि.स. खांडेकर. हे जे आहे ते मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, ताटीच्या अभंगाची रचना डॅश यांनी केलेली आहे? ताटीच्या अभंगाची रचना कोणी केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, संत मुक्ताबाई यांनी ताटीच्या अभंगाची रचना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जगप्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर ते अहमदनगर जिल्ह्यात असून कोणत्या तालुक्यात येतं हे आपल्याला विचारण्यात आलं आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अहमदनगर पोलीस भरतीसाठी जवळपास नेहमी प्रश्न हा विचारण्यात येणारा प्रश्न आहे. कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अकोले या तालुक्यामध्ये आहे कळसुबाईचं शिखर. आणि कळसुबाई हे जे आहे अहमदनगर जिल्ह्यात येणारं उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर देखील आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, आगगाड्या. पहा, आगगाड्या बनवण्यासाठी लागणारे लाकूड प्रामुख्याने कोणत्या वृक्षापासून मिळवले जाते? काय? आगगाड्या म्हणजे जे आगपेटी बनवण्यासाठी जे लाकूड वापरलं जातं ते कोणत्या झाडापासून मिळवलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सावर या वृक्षापासून आगकाड्या बनवण्यासाठी लाकूड वापरण्यात येतं प्रामुख्याने. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून मानले जाते? पहा, आशिया खंडातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य असं कोणत्या पक्षी अभयारण्याला म्हटलं गेलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 भरतपूर जे राष्ट्रीय अभयारण्य पहा पक्षी अभयारण्य आहे हे आशिया खंडातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य म्हणून गणलं गेलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू करण्यात आलेला आहे. पहा भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कधीपासून लागू करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल 2010 पासून. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे. पहा म्हणजे खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही प्रकारची पदं भूषवलेली आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 आर व्यंकटरमण यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असे दोन्ही पदं भूषवलेली आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे नॅसडॅक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो. पहा नॅसडॅक या ठिकाणी हा कोणत्या ठिकाणचा शेअर मार्केट आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे नॅसडॅक. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 न्यूयॉर्क या ठिकाणी भरवला जातो नॅसडॅक. पर्याय क्रमांक 4. तर न्यूयॉर्कमधील जो शेअर मार्केट आहे त्याला नॅसडॅक या नावानं ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 7 आहे पहा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम कोणत्या देशास भेट दिलेली आहे. कोणी नरेंद्र मोदी यांनी पहा कधी ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी सर्वात प्रथम भेट देणारा देश कोणता आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भूतान या देशास नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्याच्या नंतर भेट दिलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे. सुगम्य भारत अभियान कोणत्या घटकाशी संबंधित आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अपंग सक्षमीकरणासाठी ही संबंधित आहे सुगम्य भारत अभियान. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे. मनोधैर्य योजना सुरू करणारं राज्य कोणतं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यामध्ये मनोधैर्य नावाची योजना सुरू झाली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो. पहा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 16 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन हा साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा पुंगचोलम ही लोककला व नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कोणतं पुंगचोलम. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील लक्षात ठेवायचे. लोककला आणि नृत्य यावर आधारित प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर राज्याशी संबंधित असणारा लोकनृत्य प्रकार आहे कोणता पुंगचोलम. पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या डॅश या जिल्ह्यात आहे. पहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यात असून कोणत्या जिल्ह्यात आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य म्हणजेच उद्यान आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेला आहे. पहा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना लक्षात ठेवायचे सहकारी साखर कारखाना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरा नगर या ठिकाणी स्थापन केलेला आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे 2021च्या जनगणनेचे आयुक्त खालीलपैकी कोण आहेत. पहा 2021ला जी जनगणना होणार आहे याचे आयुक्त कोण आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 डॉक्टर विवेक जोशी हे जे आहे ते 2021च्या जनगणनेचे आयुक्त असणार आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा H1N1 हा विषाणू कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे. H1N1 लक्षात ठेवायचं H1N1 हा जो विषाणू आहे म्हणजे व्हायरस आहे कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वाईन फ्लूसाठी हा कारणीभूत आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरले आहे. पहा शेतीसाठी किती कंटिन्यू म्हणजे 24 तास वीज मोफत देणारे पहिले राज्य कोणते आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तेलंगणा राज्य हे जे राज्य आहे यामध्ये शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 आहे पहा जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी केली आहे. जय जवान जय किसान घोषणा कोणी केलेली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान या नावाची घोषणा दिलेली आहे. प्रश्न आहे 18वा भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते. पहा भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटलं गेलेलं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचं शिल्पकार या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर येणार आहे.
प्रश्न क्रमांक 19 आहे, झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते? पहा, कागद निर्मितीसाठी झाडाचा कोणता प्रकार म्हणजेच कोणती प्रजात वापरली जाते? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता SSC साठी देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्यायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 निलगिरी ही जी वनस्पती आहे म्हणजे हे जे झाड आहे प्रामुख्याने कागद निर्मितीसाठी वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास संबोधले जाते? पहा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे पहा, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 शिरपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिला सोन्याचा शुद्धीकरण कारखाना. प्रश्न क्रमांक 22 आहे पहा, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली होती? ब्लू स्टार ही जी मोहीम आहे ही कोणत्या शहरामध्ये राबवण्यात आलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अमृतसर या राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू स्टार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 आहे, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झालेला आहे? पहा, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी आणि कधी झालेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 महाड ठिकाणी झालेला आहे 1927 साली. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 आहे, वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? पहा, कशामधील? वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 आडान. हा जो जलसिंचन प्रकल्प आहे हा वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी याच पद्धतीने मी डेली नवनवीन प्रश्न उत्तरं घेऊन येत आहे. आणि मित्रांनो, तसेच आपल्याला या व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. पहा, मराठी नोकरी. तर या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला या व्हिडिओच्या PDF रेग्युलरमध्ये अपलोड करत आहे. तसेच तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती नवनवीन म्हणजेच GK आणि करंट अफेअर्सवरती चालू घडामोडीवरती नवनवीन प्रश्न तसेच काही आपण नोट्स देखील घेत आहोत. आपल्याला जॉईन करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे. तर भेटू आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.